चालू होते. लेट्स गो. पहिला चेंडू उभे त्याचा फेस करेल आतिश. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये त्रिफला छेद केलंय. यष्ट इथे उद्ध्वस्त करत असताना पहिल्या चेंडूवरती आपल्या गोलंदाजीची छाप सोडत असताना पाहतोय आपण उभेदला. पहिला झटका बसतोय तो जांभिवली संघाला अतिशच्या स्वरूपामध्ये. ज्या पावलाने अतिश गेला होता सलामीसाठी त्याच पावलाने माघार धरले ते पहिल्या चेंडूवरती उभेदने. चांगली गोलंदाजी पॉवर त्याच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते आपल्याला पहिल्या चेंडूवरती. साई गावचे जवाई प्रदीप भोपे साई गावासाठी सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. या आपले सरचे स्वागत असेल. स्टेजवरती स्थानापन्न व्हा. नवीन फलंदाज पाहतोय मैदानावरती नैनेशला पाहतोय. इनॅट नंबर 3 वरती वन डाऊनचा फलंदाज नैनेश फेस करेल गोलंदाज उभे यांच्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू कुठेतरी लाईन पासून वर काढत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. म्हणजे एक्स्ट्रा नाही तर धाव ओपन होत असताना पाहतोय आपण जांभेली संघाचं एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव बहाल केली जाते ती उभेत कडून. फुलटा चेंडूला मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलं. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तेवढा चांगला थ्रो सुद्धा पाहायला भेटला आपल्याला. क्षेत्ररक्षक होते तिथे. गिरीशला पाहतोय आपण. वीरेश एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी वीरेश कडून पाहतोय. मिडविकेटला क्षेत्ररक्षण तर लॉंग ऑफला पाहतोय गणेशला. साठी या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला भेटतात या ओव्हरमध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. नेजाव चेंडू सांगता करत असताना वाईट यॉर्करचा मारा केला होता गोलंदाज उबेदने. चांगली गोलंदाजी उबेद कडून पाहायला भेटते आपल्याला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडूला फेकून दिलंय. स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी षटकार बाद फलंदाज वैभवच्या गाडीमधून आलेला हा पहिला षटकार आघात करत असताना पाहतो. पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 6 धाव वसूल करत असताना वैभवला पाहतोय आपण जांभेली संघासाठी. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॉडीवरती चेंडू आदळतोय. चेंडू फील्ड होईल त्या दरम्यान एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल जांभेली संघासाठी. पाहतोय आपण कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय उभे षटकार आल्यानंतर. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला उभेजाचा. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला फेक केला. तिथे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बार बार बचावले फलंदाज आणि पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. एक गडी बाद 10 धावा जांभेली संघाच्या.
सांगितलं पण नवीन गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण, रोहितला पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. एसपीएल वागणे संघ आपलं वॉर्न करण्याचे 4 षटक आहे, आपल्याला 20 मिनिटाच्या आत फेकायचे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. रमेश दादा, पहिला चेंडू लॉंग ऑफला फटका पाहायला भेटतो, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होते, परंतु त्यांच्या आवाजाच्या बाहेर चेंडू वन बॉल सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार येत असताना पाहतोय फलंदाज नैवेदच्या बॅट मधून हा आलेला चौकार. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला होता गोलंदाज रोहितला पाहतोय आपण, राईट आर्म राऊंड विकेटने, परंतु इथे फलंदाज स्ट्राईक वरती नैनेशने पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. पुन्हा एकदा लाफ केलाय चेंडूला, चेंडू मागे क्षेत्ररक्षक थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत, अडवण्यामध्ये यश आलंय. या दरम्यान 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 3 धावा सुद्धा पूर्ण करत असताना पाहतोय आपण जांभेली संघाच्या खेळाडूंना नैनेश आणि वैभवला पाहत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती चांगली पाहायला भेटते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. थोडस थांबवले गोलंदाजाला फलंदाज वैभव याने. ब्लॉक हॉल मध्ये सॉफ्ट आणि चेंडूला खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 1 धावेचा अवधी होता आणि एकच धाव काय थ्रो पाहायला भेटला, चांगला थ्रो पाहायला भेटला आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. एकच धाव, सिंगल डबलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण. आता मात्र मैदानावरती फलंदाज नैनेश आणि वैभवला पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे दोन्ही फलंदाजाची, ते तिथे दाखवत असताना दोन्ही फलंदाज जांभेली संघासाठी. लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेचून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक येईल त्यासाठी या सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. या दरम्यान पुन्हा फक्त सिंगल धाव मिळते दोन्ही फलंदाजांना. 1 धावेने धाव फलक पुढे जात असताना धाव फलकावरती धावा पाहतोय आपण, 19 धावा. घरी 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 लाफ केलाय आडव्या बॅटने, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचे क्षेत्र निवडलंय, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज, चांगले क्षेत्ररक्षक, तेवढा चांगला थ्रो सुद्धा पाहायला भेटतो आपल्याला तर क्षेत्ररक्षकाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो विनेशला पाहतोय आपण, वारंवार त्या दिशेने चेंडू जातोय आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षण विनेश कडून पाहायला भेटते आपल्याला. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला, टॅप केलेला चेंडू पॉइंट मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक कव्हरला, डायरेक्ट इडची सुवर्ण संधी होती, थोडस कलेक्टिंग चुकीचं पाहायला भेटलं. जीवनदान मिळते ते फलंदाज नैनेशला आणि या 1 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण. दुसरं षटक समाप्त झालंय, 21 धावा, 1 गडी बाद 21 धावा जांभेली संघाच्या.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा पाहतोय आपण. उबेदला प्राचारण करण्यात आलेले आहे. संघनायकाने विश्वास दाखवलाय उबेदवरती. तिसरं षटक वैयक्तिक, दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज. शॉट ऑफ लेन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. कॉडबेनची अपील इथे उचलून धरत असताना फलंदाज इथे बाद होते. नैनेची केली इथे संपुष्टात. हा लागलेला जांभेली संघाला दुसरा झटका. नवी फलंदाज इनॅट नंबर 4 वरती सोनूला पाहतोय आपण दाबोली संघासाठी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज उभे पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित करतोय. टॅप केला चेंडू. स्वतः फॉल गोलंदाज धावतोय. या दरम्यान अडवेल एक धावेचा उदय होता आणि एकदा पूर्ण करत असताना पाहतोय आपण फलंदाज सोनूला. आडवा बॅटने चेंडूला खेळून काढलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो तिथे पुन्हा एकदा विरेश येतोय. चांगला थ्रो पाहायला भेटला होता. आपण कलेक्टिंग थोडस चुकीचा पाहायला भेटला आपल्याला रमेश कडून. आणि लगेच दुसरीदा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज वैभव आणि सोनूला पाहतोय आपण. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटलंय. चेंडू जसा पडला त्याचा यशस्वीचा वेध घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय आपण गोलंदाज उबेद कडून. उबेदचा विचार केला ना तर पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना 10 धावा खर्च केल्या होत्या आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. तोच उबेद तिसरं षटक घेऊन आला. पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित केली तर पुढील 3 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी उबेद कडून पाहायला भेटते आपल्याला. हलक्या हातामध्ये एक लॉंग ऑफला फटका खेचला. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव दिलेली या चेंडूवरती सुद्धा. चांगली गोलंदाजी. एकही मोठा फटका खेचू देत नाही. या ओव्हर मध्ये उबेदला पाहतोय आपण. स्ट्राईक इन वरती आता मात्र सोनू एकच चेंडू फेस केलाय. सोनू याने कट करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन पासून वरकडत असताना पाहतोय. पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल ती जांभिवली संघाला. षटकार चौकार लॉफ केला चेंडूला लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. चांगला झेल पाहायला भेटला गणेश कडून. अजून एक फलंदाज बाद होते. सोनूजी गेली संपुष्टात. हा लागलेला जांभिवली संघाला तिसरा झटका. तर ही तिसरी सफलता सुद्धा पाहतोय आपण. मिळते ती उबेदलाच. 2 षटक फेकत असताना उबेदचा विचार केला तर 3 फलंदाजांना बाद केलं उबेद याने. चांगली गोलंदाजी उबेद कडून.
26 इथं ओपन कर ना तिकडे नेऊन ठेवलं त्याला किती आलं रे 26 धावा 3 गडी बाद जांभेली संघाच्या चौथा षटक घेऊन आला गोलंदाजी मार्क होती गोलंदाज विरेशला पाहतोय आपण ज्या विरेशला मिडल विकेटच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षक करताना पाहिलं होतं तोच विरेश आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय फिरकीचं आक्रमण पाहायला भेटतं विरेश कडून पहिला चेंडू डॉट चेंडू फेकत असताना विरेशला पाहतोय नॉन स्ट्रायकिंगवरती फलंदाज नवीन हल्ला फलंदाज आकाशला पाहतोय ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो आकाश तोच आकाश नॉन स्ट्रायकिंगला पाहायला भेटतोय खूप साऱ्या अपेक्षा असतील आकाश कडून या मॅच मध्ये रणवीरमध्ये व्यक्ती आलाय ते गोलंदाज विरेशला थांबलाय विरेश लॉफ केला चेंडूला चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ओमकारला पाहतोय आता मात्र चांगला झेल पाहायला भेटलं ओमकार कडून अजून एक फलंदाज बाद झालाय सलामीवर फलंदाज वैभवचे केले होते संपुष्टात येत असताना पाहतोय आपण बसलेला हा जांभेली संघाला चौथा झटका नवीन फलंदाज इनिंग नंबर 6 वरती सुद्धा आकाशलाच पाहतोय हा आकाश जाधव आहे तर नॉन स्ट्राईकला आकाश सावंतला पाहतोय आपण दुसऱ्या चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना विरेशला पाहिला आपण चांगली गोलंदाजी 2 चेंडूमध्ये एका फलंदाजाला बाद केले अजून एकही धाव खर्च केली नाही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल SP वांगणी संघासाठी विरेश करून सरळ रेषेमध्ये खेळून काढला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले लगेच एकदा पूर्ण करत असताना पाहतोय आपण आकाश आणि आकाश या 2 फलंदाजांना एक धाव मिळते या चेंडूवरती पुन्हा एकदा विरेश लोअर फुलटच चेंडू हायवे मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक कव्हर मधून येईल चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल इथे सुटतोय आणि या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एकदा पूर्ण करत असताना पाहतोय आपण जांभेली संघाच्या खेळाडूंना चांगली गोलंदाजी करतोय विरेश परंतु क्षेत्ररक्षक साथ लाभत नाहीये जशी क्षेत्ररक्षक पाहिलं होतं आपण मिड विकेटच्या दिशेने अगोदरच्या 3 ओव्हरमध्ये विरेश कडून तसं क्षेत्ररक्षक आता मात्र पाहायला भेटत नाही आपल्याला मिड विकेटच्या दिशेने फटका खेचून काढला तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल ओमकार या दरम्यान एकदा पूर्ण आणि एकच धाव पाहायला भेटते आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण तेवढा चांगला थ्रो सुद्धा पाहायला भेटला आपल्याला आता मात्र SP वांगणी संघाच्या खेळाडू ओमकार कडून शेवटचा चेंडू असेल या षटकामधला विरेशाचा स्ट्रायकरवरती आकाश सावंत निर्धाव चेंडू सांगता फेअर डिलिव्हरी पाहायला भेटते आपल्याला षटक इथे समाप्त झालंय 4 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 29 धावा 4 गडी बाद जांभेली संघाच्या चांगलं षटक पाहायला भेटलं या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना एका फलंदाजाला बाद केले विरेशाने चांगली गोलंदाजी
नवीन गोलंदाज शेवटचं षटक आणण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. गणेशला पाहतोय हाणामारीचं षटक मोठे फटके मारावे लागतील एक मोठा धावफलक उभे करायचा असेल तर. पहिला चेंडू लॉफ केला चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विरेश. आता मात्र विरेश काही करू शकत नाही. चेंडू फक्त पाहत बसलाय. चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतो. फलंदाज आकाशच्या बॅटमधून आलेला खणखणीचा षटकार. हाणामारीचं षटक म्हटलं की हाणामारी ही करावीच लागते. ते तिथे दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय गोलंदाज गणेश याचा 6 धावांनी षटकार. पुन्हा एकदा लॉस केला चेंडू स्कोरलेगच्या दिशेने तिथे नो मॅच लँड चेंडू फडतोय. चेंडू अडवेल या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करत असताना फलंदाजाला पाहतोय आपण. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय फलंदाज यशरेखचे सुद्धा बीट परंतु डॉट चेंडू सांगता निजाव चेंडू पाहायला भेटतो मैदानावरती आपल्याला. गोलंदाज गणेश कडून कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गणेश. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक ओमकार. ओमकार कडे कोणतीच चुकी पाहायला भेटत नाही. जेव्हा जेव्हा चेंडू ओमकार कडे गेलाय ना तेव्हा तेव्हा चांगला झेल पाहायला भेटला ओमकार कडून. अजून एक फलंदाज बाद होतोय. आकाश केली संपुष्टात येत असताना हा बसलेला जांभेली संघाला 5वा झटका आकाशच्या स्वरूपामध्ये. मॅच नंबर 7 वरती फलंदाजीसाठी चाललाय तो मोहनला पाहतोय आपण स्ट्रायकेन वरती. शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी या ओव्हर मधले या इनिंग मधले 2 चेंडू असतील. मोहन स्ट्रायकेन वरती गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहतोय आपण. गणेश कमबॅक करणारी गोलंदाजी गणेश कडून आता मात्र पाहायला भेटते आपल्याला. पुन्हा एकदा लॉफ केलाय लॉंग ऑफच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एकच धाव मिळते ती जांभेली संघाला. शेवटचा चेंडू गणेशाचा फेस करेल फलंदाज. त्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला होता या ओव्हर मध्ये. तोच फलंदाज वैभव आकाश जाधवला पाहतोय आपण. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल विरेश अडवे या दरम्यान एक धावेचा अवधी आणि चांगला थ्रो विरेश करून नेहमीच पाहतो तसा थ्रो आता सुद्धा रॉकेट थ्रो व्हायला भेटला आणि एकच धाव. एक धावेने धावफलक पाहतोय आपण. 5 षटकार समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 38 धावा 5 गडी बाद जांभेली संघाच्या. म्हणजे विजयासाठी गरज असेल ती एसपीएल वागणी संघाला येणारे 30 चेंडू 39 धावांची गरज आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सरांच्या आवाजामध्ये. धन्यवाद.
थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नांदू चव्हाण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय आंबेशुकराच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला जय गोलूबाद जांभिवली तर त्यांच्या विरोधात संघ खेळतोय मैदानावरती SP वांगणी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत पाहायला मिळेल. टार्गेट आता सेट झाले या मॅच मध्ये आपण पाहतोय 38 धावा बनल्यात आणि आता 39 धावाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. वीरेशच्या साथीनं ओमकार तर बॉलिंग ट्रॅक वरती आकाश सावंत. पॉवर प्लेची ओव्हर नंबर 1 5 ओव्हरची मॅच मॅन्डेटरी पॉवर प्ले. बरोबर तयार. समोर लेफ्ट आर्म बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. थोडस फंबल क्रिकेट आणि लगेच सिंगल मिळतीये. एक धाव ऍड होतीये वीरेशच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 1 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे साथी स्कोरर भेरे आमच्यासोबत जोडले गेलेत. भेरे आपले वेलकम स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर एक समालोचकाच्या पाठीमागे म्हणेन स्कोररचा मोठा हात असतो. कारण ज्यावेळेस समालोचकापर्यंत एक चांगली स्कोरर जी माहिती पोहोचत असतात तीच माहिती आम्ही खरं तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्ही पाहता. आकाश आलेत आणि एक सिंगल धाव इथून एकवटी जातीये. 5 ओव्हरची मॅच. आकाश सावंत चांगली बॉलिंग करतात. पहिल्या बॉलवरती पुश करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यानंतर सिंगल धाव एकवटी जातीये. बॉल तयार. राऊंड द विकेट. नागपूर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आणि मिळते एक चिक्की सिंगल. सिंगल डबलचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा 2 या आकड्यावरती आता पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 39 धावा. इथून मात्र रोखायचे आहेत. टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु जांभिवली नाव मोठं आहे. त्यामुळे लक्षात असू द्या आता हा सामना रंगेल यात तरी मात्र शंका नाहीये. बॉल तयार. राऊंड द विकेट. आकाश फुल टॉस बॉल जागेवरच खेचला. ऑन साईडला बिर्र काउंट दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. हा षटकार आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 8 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 10 क्रिक लाईव्ह दीपेश म्हात्रे कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्यांना तुम्ही पाहता. या स्पर्धेमध्ये अप्रतिम कॅमेरा वर्क त्यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. अभिषेक कामत ऑफिशियल अपडेटर आणि आमचे राजेश जे स्कोररच्या भूमिकेत आहेत. बॉल तयार. ओव्हर नंबर 1 8 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 39 धाब्याची गरज. अजून 31 ची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक बीट. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट. दोन क्षेत्ररक्षक पाठमध्ये बॉल अडवतील. दरम्यान धाबा किती मिळतील. 2 धाबा वाचवल्यात आणि 2 धाबा एकपट्या जात आहेत. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 22च्या माध्यमातून या 2 धाबा मिळतात. DK सरांचा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 नामांकित पंच DK सरांच्या साथीने KP कुणाल पेनकर फ्रॉम बदलापूर तर एका बाजूला इनगाव. दोन्ही पंचाची भूमिका मोठी आहे या स्पर्धेमध्ये. राऊंड विकेट. पुण्याचा फुलटॉस हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतर किती हे देखील पाहावं लागेल. बॉल सीमा रेषा पार. वीरेशच्या बॅटमधून देखना स्ट्रोक. षटकार.
ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरची आमची टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 धावा. सोनू. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती बाल बेल सोनू आले बॉल ट्रॅक वरती. पुढचा बॉल रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅटरी बॉलचा, त्यामुळे रन बॉल. टार्गेट थोडंसं छोटं आहे आणि आता त्या टार्गेटला अजून छोटं बनवण्याचं काम केलं विरेशनं, त्यामुळे आपण पाहिलं 2 षटकार आल्यानंतर धावफलक 16 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टॅप करण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित सिंगल एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज बाद. हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना तुम्ही पाहताय, खरं तर पहिला डॉट आला, त्यानंतर विकेट आणि आता सिंगल नंतर हा चौकार येतोय. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न भरपूर केले, परंतु बॉल बाउंड्रीच्या पलीकडे हा चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 धावा. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय दुधारी अस्त्र सारवण्याचा प्रयत्न पुढे फसतोय. खरं तर या मॅचमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत दोन्ही संघाला खेळ भरपूर चांगला खेळलाय, परंतु जेव्हा जेव्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय ना, त्यावेळेस आपण पाहतोय संघ रेस सापडलाय. कारण लगातो आबाद नाही तर बरबाद असं म्हटलं जातं आणि ते चित्र आता तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल. दौली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान चंद्रकांत गवळी यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हनुमान शेठ. बोला तयार. मॅचची कडा, खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर अजून एक धक्का लागतोय. अजून एक मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानावरती उभे आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 22 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता वेगाने पुढे सरकेल, परंतु कमबॅक केलाय सोनून या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 6 धावा त्याला खर्च केला, त्यामुळे आता या मॅचमध्ये 12 बॉल 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, त्यामुळे 18 बॉल मध्ये धावा किती चेस कराव्या लागतील. 18 बॉल आणि 17 धाब्याची गरज या मॅचमध्ये. फायटिंग टोटल आपण पाहिली, खरं तर फक्त आणि फक्त 39 धावांचा पाठलाग करायचा होता. आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आकाश साबण हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. सर अधिकचा वेळ खर्च करू नका, अजून आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मिळते एक चिकी सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 23 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. जय भोजेश्वर साई संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आता कोणता संघ दाखल होईल या मॅच मध्ये. दाखवडे जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने बॉलला ढकलले. पुश करो खुश रहो ही चित्र आपण पाहत असताना 2 धावा एकवेळेचा प्रयत्न पूर्णपणे थांबवलाय आणि अखेर आता मिळतील तो थोडासा खराब, त्यामुळे इथून 2 धावा एकवेळा जात आहेत आणि आता तिसरीचा देखील प्रयत्न करतात, परंतु 2 धावा मिळतील. वैभव पवार याला तुम्ही पाहता जे संघ घेऊन खेळत असताना एक गोष्ट मी आवर्जून उल्लेख करेल. वैभव पवार म्हटलं की महाराष्ट्रातील एक नामांकित पुरस्कर्त्याच्या यादीमधले एक मोठं नाव आहे. समोर संघ कोणताही असू दे, त्यांचा संघ फक्त एकच, जीजे स्पोर्ट्स वाकळण. या संघाला ते बांधत असतात, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. वाकळणचा केतन मात्र सध्याच्या घडीला ESPL गाजवतोय, त्याला देखील वैभव पवारकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा. पुढे आता पुश करण्याचा प्रयत्न, माहिती आहे सिंगल डबलने आपण हा सामना जिंकू शकतो. याच अनुषंगानं आता सिंगल एकवटी जातीये आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 26 धावा. तर ज्या धावपटूनं फक्त भारत नव्हे तर नेपाळ काठमांडू देखील गाजवलं, असं आमचे मनोज नामदेव ठाकरे आणि त्याच्या साथीला नितीन नामदेव ठाकरे असतील, युवराजी पष्टे यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यासोबत आमचे तेजस बोराडे असतील. अजून एक चांगला फटका फ्लिक केलाय ऑन साइडला, स्क्वेअर लेगला बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक नेत्रदीपक स्ट्रोक, बॉल सीमा पार चौकार. पुढचा बॉल रिव्हर्स केला, बॉल शॉट, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका षटकार. आणि सामना इथे जिंकला टीम SP वागडी संघाने, अभिनंदन. तर हार्ड लक टीम जांभिवली. चला टॉस साठी 2 टीमची कॅप्टन आपण या.